नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचं आपलं प्रकरण चाललंय 37व बिरकताईक अंग. आपण दोहे घेणार आहोत 1 ते 3. आपला भाग चाललाय 223वा. प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात. बिरकताई. बिरकताई म्हणजे विरक्ती. ब्रह्मप्राप्तीसाठी विरक्ती अनिवार्य आहे. मनामध्ये जर संसाराविषयी आसक्ती असेल तर कोणतीही साधना सफल होत नाही. आत्मा विकारांच्या बंधनात आबद्ध होऊन राहतो. या अंगात त्यांनी विरक्तीचं वर्णन केलेलं आहे. तसंच त्यांनी मनुष्याला सदुपदेश सुद्धा केलेला आहे. या जगताची क्षणभंगुरता सांगून चंचल मनाला आवरण्यास देखील सांगितलेलं आहे. प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. मेरे मन में पड़ गई ऐसी एक दरार, फाटा फटक पशाण जो मिल्यान दूजी बार. मेरे मन में पड़ गई ऐसी एक दरार, फाटा फटक पशाण जो मिल्यान दूजी बार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. दरार. दरार म्हणजे दरी. फटक. फटक म्हणजे स्फटिक. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सद्गुरूंच्या कृपेमुळे माझं मन दुभंगलंय. मन मायेपासून पृथक झालंय, वेगळं झालंय. स्फटिकाचा दगड तुटल्यानंतर परत काही जोडता येत नाही, त्याचप्रमाणे आता मन आणि माया यांच्यामध्ये दरी पडलेली आहे. कबीरांनी आपल्या ठाई वैराग्य कसं निर्माण झालं आहे ते सांगितलंय. संसारापासून आपण विरक्त कसे झालो ते सांगताना ते म्हणतात की संसार आणि माझ्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. एकदा दरी पडून पृथ्वीचे 2 भाग झाले तरी ती दरी भरून काढता येत नाही आणि ते 2 भाग जुळतही नाहीत. तसंच कबीर सांगतात की माझं मन आधी संसारात आसक्त होऊन राहिलेलं होतं. आता संसारापासून विरक्त झालं आहे आणि आता ते पुन्हा संसारात आसक्त होणारच नाही. त्यासाठी त्यांनी स्फटिकाच्या दगडाचं एक उदाहरण दिलं आहे. एकदा का त्या दगडाचे 2 भाग झाले की ते एकमेकांपासून अलगच होतात. पुन्हा जुळून पहिल्यासारखा एकच दगड होतच नाही. म्हणजे एकूणच वैराग्य निर्माण झाल्यावर मनुष्य संसाराच्या पाशात पुन्हा अडकत नाही. संसाराबद्दल त्याच्या मनात अनासक्तीच निर्माण होते. आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात. मन संसारी दरीती पडली, मन नाही आसक्त. स्फटिकाचा तो दगड भंगता, पुन्हा नाही तो जुळत. मन संसारी दरीती पडली, मन नाही आसक्त. स्फटिकाचा तो दगड भंगता, पुन्हा नाही तो जुळत. पुढचा दोहा दुसरा ऐकूयात. मन फाटा बायक बुरई, मिटी सगाई साक. जो परे दूध दिवास का, उकटी हुआ. मन फाटा बायक बुरई, मिटी सगाई साक. जो परे दूध दिवास का, उकटी हुआ.
कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बाईक बुराई, बाईक बुराई म्हणजे वाईट गोष्टी. सगाई संबंध. साख मर्यादा प्रामाणिकता. जव, जव म्हणजे अग्नी. तिवास म्हणजे 3 दिवस. उकटी म्हणजे नासते. दोह्याचा अर्थ ऐकूयात. माझं मन संसारातील वाईट गोष्टींमुळे विटून गेलंय, त्यामुळे आता त्यांच्याशी संबंध सुटलेला आहे. अग्नीवर जर 3 दिवसांपूर्वीचं दूध ठेवलं तर ते नासून जातं. अर्क, अर्क म्हणजे रुईच्या झाडाप्रमाणे विषयुक्त होतं. कबीर सांगतात की माझं मन संसारातील वाईट गोष्टींमुळे विटून गेलेलं आहे, त्यामुळे ते संसारापासून अलिप्त झालेलं आहे. त्याच्याशी असलेला संबंध समाप्त झालेला आहे. आता ते पुन्हा संसारात अडकून राहणारच नाही, आणि त्यासाठीच त्यांनी नासलेल्या दुधाचं उदाहरण दिलेलं आहे. 2-3 दिवसांपूर्वीचं शिळं दूध जर तापवलं तर ते नासून जातं. रुईच्या झाडाप्रमाणे विषयुक्त होतं. पुन्हा पहिल्यासारखं ते होतच नाही. त्याचप्रमाणे मन आता संसाराशी एकरूप होत नाही. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मन विटेया संसारासी, झाले असे विरक्त. दूध नासते जसे तसे ते, पुन्हा न त्या आसक्त. मन विटेया संसारासी, झाले असे विरक्त. दूध नासते जसे तसे ते, पुन्हा न त्या आसक्त. पुढचा 3रा दोहा ऐकूयात. चंदन भागा गुण करे, जैसे चोली पन्न. दोई जन भागा ना मिलये, मुक्ता हल अरुमन्न. चंदन भागा गुण करे, जैसे चोली पन्न. दोई जन भागा ना मिलये, मुक्ता हल अरुमन्न. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. मुक्ताहल म्हणजे मुक्ताफळ, मोती. चोद मंजिष्ठा म्हणजे मंजिष्ठेचा लाल रंग. दोह्याचा अर्थ ऐकूयात. चंदनाचे तुकडे तुकडे झाले तरी तो आपला सुगंध हा गुण सोडत नाही. मंजिष्ठांचा लाल रंगही मंजिष्ठांचे तुकडे झाले तरी निघून जात नाही. परंतु मोती आणि मध मात्र एकदा तुटलं की पुन्हा जोडता येत नाही. चंदन ही एक सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे. त्याच्या खोडाच्या आतील भाग सुगंधित असतो. त्याचे कितीही तुकडे केलेत तरी त्याचा सुगंध त्याला सोडून जात नाही. तसेच मंजिष्ठा ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. तिचं खोड लाल रंगाचं असतं. त्याचे कितीही तुकडे केले तरी त्याचा लाल रंग काही त्याला सोडून जात नाही. तसंच विषयासक्त मनातून विषय कधीही निघून जात नाहीत. परंतु मन आणि मोती हे मात्र एकदा तुटले की पुन्हा ते जोडले जात नाहीत. कबीर संसारातून विरक्त झालेले आहेत. त्यांचं मन चंदन किंवा मंजिष्ठासारखं राहिलेलं नाहीये, तर ते मोत्यासारखं झालंय. मोती एकदा तुटल्यावर पुन्हा सांधता येत नाही. त्याचप्रमाणे आता त्याचे मन विषयांशी पुन्हा जोडलं जाणार नाही. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आपला भाग आपण पूर्ण करूयात. चंदन आपुला गंधन सोडी, मंजिष्ठन रंगला. मनान मोती तुटल्यावर ते, पुन्हा न सांधणार. चंदन आपुला गंध
बंधन सोडे मंजिष्ठन रंगला मन मोते तुटल्यावर ते पुन्हा न सांधणार.